कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये ठाकरे गट फुटला, ठाकरेंचे 4 नगरसेवक गळाले. पक्ष फुटताना उद्धव ठाकरे स्मारकात, शिवाजी पार्कच्या ठाकरे स्मारकाची पाहणी. मुंबईतल्या निकालावरून भाजपा शिवसेनेमध्ये कुरबुरी, महापौर पदाची सोडत ठरणार लक्षवेधी. मुंबईमध्ये काँग्रेसचं नेतृत्व मुसलमानाकडे, काँग्रेसच्या गटनेतेपदी अशरफ आझमी. भाजपानं स्वतःच्याच नगरसेवकांवर पाळत ठेवली आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप. चक्राकारचं चक्कर, महापौर पदाची टक्कर, मुंबई मनपात महापौर पद सोडत नव्या चक्राकार पद्धतीने निघणार, सूत्रांची माहिती. महापौर पदाची सोडत नशिबाच्या भरवशावर जुन्या चक्राकार पद्धतीनं सोडत निघाल्यास अनुसूचित जमातीचा महापौर, महायुतीकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवकच नाही. संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये राडा, शिवसेनेसोबत युती तोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आक्रमक, अतुल सावे केनेकरांच्या गाडीला कार्यकर्त्यांचा घेराव. भाजपाच्या टोळीमुळे हरलो समाधान सरवणकर यांचं आरोपास्त्र. चंद्रपुरात वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात वाद, काँग्रेसचे दोन्ही गट महापौर पदासाठी आग्रही. राज ठाकरेंचा बीएमसीतला शिलेदार ठरला, यशवंत किल्लेदार मनसेच्या गटनेतेपदी. आमदार संदीप जोशींची समजूत काढण्याचे प्रयत्न, संदीप जोशींचे समर्थक घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट. मोदी म्हणतात नितीन नवीन माझे बॉस, भाजपाच्या 12व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नवी निवड. दावोसमध्ये आतापर्यंत 8 कंपन्यांसोबत 6,70,00,000 कोटींचे करार, राज्यात 9,74,000 नव्या रोजगाराच्या संधी येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षण मर्यादा राखण्यावरून न्यायालयात याचिका. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी डॉक्टरांना घेतलं फैलावर, रुग्णसेवेतील हलगर्जीपणा डॉक्टरांना झापलं. सत्ताधाऱ्यांना लोकशाही संपवायची आहे, भास्कर जाधवांचा भाजपावर हल्लाबोल. नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील 3 शिक्षकांना अटक, आतापर्यंत 17 जणांना अटक. दिव्यांग बोगस प्रमाणपत्र दाखला प्रकरणी लाभ मिळवणारे 7 शिक्षक निलंबित, नांदेडमध्ये 197 बोगस शिक्षक असल्याचा संशय. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात पुन्हा वाढ, वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच. घसरले तरीही तोंड वरच, पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रणिती शिंदेंवर टीका. ड्रग्ज देऊन संपवण्याचा प्रयत्न, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचे गंभीर आरोप. कांगारूंशी खेळण्याआधी भारतीय संघ वाघ बघायला गेला, पण नागपुरात वाघाऐवजी दिसला बिबट्या. बुलढाण्यामध्ये पट्टेदार वाघाची दहशत, सुनगाव परिसरात वाघाचा मुक्त संचार, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा.